हाय, गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ, राम राम. आजचा दिवस खूप छान जावो. आज सकाळीचे 7 वाजले आहेत. आज आपण आमच्या परसबागेतील थोडंसं अपडेट घेऊया. परसबागेमध्ये जे आम्ही भाजीपाल्याची झाडे लावलेली आहेत त्यांना आता भाजीपाला धरायला चालू झालेला आहे आणि ते आता आपण बघूया. हा बघा, आता आम्ही कांदा लावलेला आहे. अशा प्रकारे आता कांदा काढून पण घेतलेला आहे. तसे त्याची भाजीसाठी वगैरे आम्ही खूप वेळा त्याचा वापर केलेला आहे. तसेच बाजूला आपल्याला इथे वांग्याच्या झाडाला वांगी पण लागलेली दिसत आहे. त्याच्याच बाजूला हे बघा, मोहरीचं झाड आहे. मोहरीच्या झाडाला खूप मोहरी आलेल्या आहेत. त्या खूप मोहरी आल्या असल्यामुळे त्याचं वजन पण जास्त झाले आणि मोहरीचं झाड आपणाला इथे वाकलेलं दिसत आहे. त्याच्यातच आपल्याला वांग्याचं पण आहे, मोहरी पण आहे आणि गवार पण आहे. आणि त्याच्या बाजूला हे बघा मित्रांनो, कापसाचं झाड आहे. त्याला कापूसचे बोंड पण आलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला तुरीचं झाड पण आलेलं दिसत आहे. आणि हे बघा, लहान गवार आहे, देशी गवार. याला आपल्याला इथे गवार पण आलेले दिसत आहे. एक दोन दिवसाच्या आड इथे पाव किलो तरी गवार निघते. याच्यासमोर आपल्याला कारल्याचं पण झाड दिसत आहे बघा. या बाजूला आपल्याला गवती चहा, हे आमच्या मालकिणीसाठी लावलेले गुलाबाचे झाड. याला खूप गुलाब येतात, खूप म्हणजे खूप गुलाब असतात. पूर्णपणे गुलाबी दिसते. ते पानं कमी आणि फुलंच जास्त. मस्तपैकी फुलं या झाडाला येतात. हे आम्ही आमच्या मालकिणीसाठी लावलेलं आहे. आणि त्याच्या खाली आपल्याला आळूचे झाड दिसत आहे, आळू वड्या करण्यासाठी किंवा आळूचे फतफते करण्यासाठी. आणि त्याच्याच बाजूला हे आपल्याला अन्नपूर्णाचे झाड आहे. या झाड आपण भातामध्ये चांगला मस्तपैकी वास येण्यासाठी वापरतो. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला इथे पुदिन्याचे झाड, तसे मस्तपैकी गवती चहा पण आपल्याला इथे दिसत आहे. आणि हे आपल्याला इथे समोर आपल्याला हे शोचे झाडे. आणि इथं आपण जी मिरचीचे झाडं लावलेली बघा, त्या मिरचीच्या झाडाला आता मिरची पण यायला चालू झालेली आपल्याला इथे दिसत आहेत. आपल्याला भाजीसाठी वगैरे जर मिरची लागत असेल तर आम्ही याच परसबागेमध्ये जेवढी लागते तेवढीच मिरची काढतो आणि भाजीसाठी वगैरे वापरतो. याच्यासोबत आपल्याला हे शोची झाडं दिसत आहेत. आणि इथे थोडीशी घुस पण लागलेली आहे, म्हणजे घुस खूप येते. सगळं जमीन उकरून टाकलेली आहे सगळं. त्याच्याच बाजूला आपल्याला आता इथे हे मेथी, कोथिंबीर आणि शेपू पण आलेले आहेत. तसे आपण याच्यात ढोबळी मिरचीची पण झाडं लावलेली आहेत. त्याला ढोबळी मिरची पण आपल्याला आलेली इथे दिसत आहे बघा. या प्रकारे ढोबळी मिरची थोडीशी खराब झालेली आहे. उन्हामुळे पाणी कमी पडते आणि त्या गळून पण पडायला लागले. याच्यासमोर आपल्याला फ्लावर, कोबीची झाडं लावलेली आहेत लहान. अजून ती मोठी नाही झालेली आहेत, पण होईल आता हळूहळू. पाणी थोडंसं कमी पडते आणि ऊन पण खूप तापते. त्याच्यामुळे इथे आपल्याला थोडीशी झाडं पण सुकलेली दिसत आहेत. कोथिंबीर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इथे कोथिंबीर दिसते. रानभाजी पण आहे याच्यात, या प्रकारे दिसते. आता हे आपण समोर आपल्याला कोबीचे झाडं दिसतात. आपण मध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दाखवलेला बघा, कोबी काढली आणि तशीच ठेवली. आता कोबीच्या त्या झाडाला 4 कोबी आलेले आपल्याला इथे दिसत आहे बघा. 4 आहेत बघा. याच्या बरोबर 4 कोबी गड्डा काढल्यानंतर आपल्याला इथे दिसत आहे. आता समोर पण आपल्याला हेच केलेलं बघा, 4-5 झाडांना अशा प्रकारे. आता इथून आपण गड्डा काढला भाजीसाठी आणि तसंच सोडलेलं आहे. आता बघा याला येते का, ऊन खूप तापते, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम यायला लागला. झाडं पण सुकायला लागल्यात. आपण जे 2-3 दिवसांनी पाणी देतो त्यात आपल्याला रोज संध्याकाळी त्याला पाणी द्यावं लागते. हे बघा, हे फ्लावरला आता याला बारीक बारीक बिया आलेली दिसत आहे. आणि हे आपल्याला पपईचं झाड आहे. पपईचं झाड पण मोठं होतं आहे. याच्या बाजू फ्लावरला फुलं आलेली दिसत आहे. आणि सकाळी सकाळी धुकं पडलेलं पण आपल्याला इथे जाणवते. कोल्हापूरमध्ये अशा प्रकारे धुकं पडलेलं आहे. सकाळची 6:30 झालेली आहेत आणि आपण 6:30 वाजता आमच्या परसबागेचा अपडेट घेत आहे. हे आता वांग्याची झाडं पण खूप मोठी झालेली आहेत. यांना आपण 3 दिवसातून एकदा पाणी देतो. आणि याला प्रत्येक वांग्याच्या झाडाला आपल्याला फुलं आणि वांगे धरलेले दिसत आहे. एका वांग्याच्या झाडाला आपल्याला इथे 4-4, 5-5 वांगे असल्याचे आपल्याला इथे बघायला मिळते बघा, धरलेले बघायला मिळतात. याच्यात भारताचे वांगे आहेत, तसे देशी वांगे आपल्याला इथे बघायला मिळतील बघा.
रोज आपल्याला भाजीसाठी जी वांगी वगैरे लागते ते आपण याच्यातूनच काढतो आणि भाजीसाठी वापरतो. पूर्णपणे ऑर्गॅनिक आणि याच्यावर कोणत्याही प्रकारचा खताचा वापर न करता किंवा रासायनिक खते किंवा कीटकनाशक एक कोणत्याही प्रकारच्या याच्यात वापर केलेला आहे. मस्त ऑर्गॅनिक हे असले आहे. इथे समोर आपल्याला तुरीचं झाड दिसते बघा. या तुरीच्या झाडाला आता उन्हाळ्यात पण आपल्याला इथे फुलं आलेली आपल्याला दिसत आहेत. त्याच्याच बाजूला आपल्याला दोडक्याचं वेल आहे. त्या दोडक्याच्या वेलीला पण आपल्या इथे दोडके आलेले आपण बघत आहे. बारीक दोडके आलेले आहेत. या वांग्याच्या झाडामध्ये आपण फुलकोबी पण लावलेली आहे. समोर आपल्याला कापसाचं झाड पण दिसत आहे. दोन्ही बाजूला आपण थोडे आपल्याला घरात लागतील तेवढीच वांग्याची झाडं लावलेली आहेत. हे बघा दुधी भोपळा आपल्याला 2-3 वेळा दुधी भोपळा काढल्याने आता बारीक फुले येऊन त्याला फळ पण धरलेले आपल्याला इथे दिसत आहे. हे बघा हे आपल्याला इथे वांगे दिसत आहे. वांगे पण आपल्याला इथे दिसत आहे. भारतासाठी जे आपण वांगे असतात ते इथे. आणि हे कापूस आहे बघा. याच्यातून आपल्याला नाही म्हणता 1 किलो तरी कापूस आपल्याला याच्यातून निघेल. आपण आता 1/2 किलो काढलेला आहे. दर आठवड्याला आला मोठा झाला कापूस फुलला की आपण तो काढतो आणि ठेवून देतो. आपल्या देवपूजेसाठी वगैरे आपण याचाच वापर करतो. या बाजूला आपल्याला कारल्याची झाडं दिसत आहे. कारल्याच्या झाडाला पण कारली आलेली आहेत. पण काय होते पाणी कमी पडते, वरती ऊन आहे, त्याच्यामुळे जरा आपल्याला इथे कारल्याची झाडं सुकलेली आपल्याला इथे दिसत आहेत. पण आपल्याला याच्यातून पण रोज 2-4 कारले आपल्याला इथे काढायला येतात. आपण आपल्या भाजीसाठी वापरतो. या बाजूला आपल्याला वांग्याची झाडं आहेत, कारल्याची आहे. याच्यातच आपण कडिंगलचं पण झाड टाकलेलं आहे. ते पण आता वेल मोठी होत आली आहे. बघूया आता कधी त्याला कडिंग धरतील आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. टॅमॅटोची पण आहे. टॅमॅटो पण आपण काढतो. शेवग्याचं झाड लावलेलं आहे. शेवग्याचं झाड आता मोठं झालेलं आहे. त्याच्याच बाजूला कढीपत्ता आहे. कढीपत्त्याचं पण झाड आता चांगलं झालेलं. आपण भाजीस टाकण्यासाठी वगैरे आपण आता कढीपत्ता पण त्याच्याच आपण काढतो आणि आपण भाजीमध्ये टाकतो. या प्रकारे आमची परसबाग आहे. परसबागेचा आम्ही तुम्हाला अपडेट देत आहे. कशी वाटली ही परसबाग खरंच नक्कीच कमेंटमध्ये कळवा. म्हणजे असेच व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन भेटेल. आणि आज सकाळी धुकं पडलेलं वातावरण एकदम थंडगार असल्यामुळे म्हटलं आज आमच्या बागेचं अपडेट देऊया म्हणून आज तुम्हाला दाखवत आहे. हे बघा आपल्या इथे जे तुरीचं झाड आहे त्याला पण तुरी धरलेली आहे. त्याच्यातच आपण एक कारल्याचं पण वेल लावलेलं आहे. त्या कारल्याच्या वेलीला पण आता फुले येत आहे. आता ही इथे तूर आहे सुकलेली. आता ती काढायची, वाळवायची आणि त्याची आपण तूर तयार करण्यासाठी घ्यायचं. हे बघा वाळलेली आहे. हे बघा या प्रकारे आपली शेवग्याची शेंग. हे आमचं बघा त्रिशूळ. हे आमचं त्रिशूळ कसं निवांत बसले थंडगार वातावरणामध्ये शांत बसले. हे आमचं आता बाळ आलेलं आहे धावत. आजचा व्हिडिओ आपणाला कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये कळवा. भेटू पुढील व्हिडिओ.